दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाले होते आणि पराभूत संघांचे दोन्ही संघांचा सामना या दुसरा सामना खेळतात आणि आपल्या आपल्या संघासाठी कोणते खेळाडू पाहूयात. कोण गोलंदाजीत पुढे जाऊ शकतो, गोलंदाजीतून यश मिळवू शकतो, आणि कोण फलंदाजीतून. आणि क्षेत्ररक्षण पण त्याच पद्धतीचं उत्कृष्टपणे कोण करते पाहूयात. ओम साई 11 वाघजाई 11 खेळण्यासाठी आलाय तो वैभव. फलंदाजी करण्यासाठी आलाय वैभव प्रसाद. वैभव गुरव प्रसाद हारपुडे. आणि गोलंदाजी करण्यासाठी कोण येतंय ते पाहू. ओम साई 11 संघातर्फे गोलंदाजी करण्यासाठी अजूनपर्यंत कोणीही पुढे आलेले नाही. आता चांगल्या पद्धतीने पाहूयात वैभव प्रसाद आपल्या संघा वाघजाई 11 साठी काय करतात. अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत वैभव प्रसाद. अतिशय शिस्तबद्ध खेळाडू. त्याच पद्धतीने ओम साई 11 चा कर्णधार असणारा गोलंदाज विठ्ठलभाऊ शिंदे. गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो विठ्ठलभाऊ शिंदे. संघ मालक चंदूदादा सुर्वे यांचा पठ्ठ्या. वाघजाई 11 साठी आलेले आहेत वैभव गुरव कॅप्टन आणि प्रसाद हारपुडे. पाहूया उमेशप्पा सुर्वे यांचे फलंदाज काय करतायत पाहूयात त्यांच्या संघासाठी. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळणारे खेळाडू आणि सर्वच सामन्यासाठी उपस्थित असणारे क्रिकेट प्रेमी. आता पाहूया विठ्ठल भाऊचा पहिला बॉल आणि हलकासा कट. क्षेत्ररक्षण करतोय निलेश प्रदीप. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पहिला निर्धाव पद्धतीचा चेंडू गोलंदाजी करतोय तो विठ्ठल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग व्हाईट बॉल. विठ्ठलचा तो व्हाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या वाढलेली आहे. एक बॉल 1 धाव. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत आणि आता दोन्ही पराभूत संघांचे पहिला सामना म्हणजे दुसरा सामना खेळतायत. आणि पाहूयात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल चौकार. प्रसादने आपल्या वाघजाई 11 साठी मारलाय तो चौकार. गोलंदाज विठ्ठल शिंदे. फलंदाज प्रसाद हारपुडे. दोन्ही संघ आणि त्यांचे खेळाडू काही करतायत पाहू आपल्या संघांसाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतोय गोलंदाजी करतोय तो विठ्ठल. निर्धाव पद्धतीचा चेंडू. फलंदाजी करतोय तो प्रसाद वैभव. गोलंदाजी करतोय तो विठ्ठल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू. आणि आता मारलाय तो एकच धाव पूर्ण. विठ्ठल आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय तो पाहूयात. तसंच वाघजाई 11 साठी प्रसाद हारपुडे आणि वैभव गुराव. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल. आणि आता या 1 धाव पूर्ण. वैभव गुराव फलंदाजी करतोय तो प्रसाद. गोलंदाजी करतोय तो विठ्ठल.
फलंदाजी चालू आहे ती वागजा 11 गोलंदाजी करतोय तो ओम साई 11 आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा बॉल 6 आणि शतक समाप्तीनंतर आणि धावसंख्या झाली आहे ती 13 एक शतक धावसंख्या 13 फलंदाजी करण्यासाठी वरती आला तो वैभव गोलंदाजी करतोय तो विनायक सुर्वे अतिशय अनुभवी गोलंदाज अतिशय अनुभवी फलंदाज वैभव पाहुयात निर्धाव पद्धतीचा चेंडू विनायकचा खेळतोय फलंदाजी करतोय तो वैभव सामाजिक कार्यकर्ते रतनांना सुर्वे आपले GPL तर्फे गौरदारा प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत अतिशय जोरदार फटका काहीच नाही 2 धावा पूर्ण वैभवच्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल वैभवने दोन्ही संघ अतिशय काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करतायत ओम साई 11 आणि फलंदाजी करतायत वाघजाई 11 पाहुयात दोन्ही संघ अतिशय काळजीपूर्वक दुसरा सामना आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन सोम साई 11 साठी करतायत गणेश सुर्वे क्षेत्ररक्षण निवडून पाहुयात आपल्या संघासाठी काय करतायत क्षेत्ररक्षण वाले गोलंदाजी करतोय तो विनायक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा फटका आणि मारलाय तो 6 वैभव वाघजाई 11 साठी खेळाडू खेळतोय फलंदाजी करतोय तो वैभव अतिशय प्रथम सामन्यात दोन्ही संघांना अपयश आलं होतं आणि अपयशाचा बदला अतिशय उत्कृष्ट रन रेटने घेतात का अतिशय गोलंदाजी चांगली करून विकेटने घेतात पाहूया दोन्ही संघ सज्ज झालेत विजयासाठी आणि कोण तो घेतोय विजय पाहूया विनायक करतोय गोलंदाजी आणि विनायकचा चेंडू आणि हा आडलेला आहे तर पाहूया एकच धाव पूर्ण बसलेले खेळाडूंनी तिथनं बाउंड्रीच्या बाहेर बसायचं ज्या खेळाडूंच्यामुळे बॉल आडल्या जाईल तर त्यांचे 5 रन कमी करण्यात येतील त्यांनी मागे बसायचं बाउंड्रीच्या बाहेर आणि विनायकचा दुसरा चेंडू अतिशय जोरदार पद्धतीने हलकासा कट एक धाव पूर्ण प्रसादची एक धाव पूर्ण वैभवनी दुसराही हलका धाव पूर्ण विनायक पण आपल्या संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी गोकुळ सुर्वे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हलकासा कट विनायक सुर्वे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ओम साई 11 साठी गोलंदाजी करतात तसंच दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 24 आता पुढील गोलंदाजी करण्यासाठी आलाय ओम साई 11 चा कर्णधार विठ्ठल शिंदे पाहुयात पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं होतं आता आपल्या संघासाठी
कर्णधार विठ्ठल शिंदे काय करतोय ते पाहूयात. गोलंदाजी करतोय तो विठ्ठल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने डॉट बॉल. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 रन. विठ्ठल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओम साई 11 साठी संघ मालक कृष्णभाऊ सुर्वे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करतायत. पाहूयात आपल्या संघासाठी कुठला खेळाडू उत्कृष्ट पद्धतीने विजय यश खेळून आणतोय. अतिशय वैभव हलकाशा कट करण्याच्या बाद झालेला आहे तो वैभव. पुढील खेळाडू फलंदाज आलाय तो प्रसाद दिघे. वाघजा 11 साठी खेळा येतोय तो प्रसाद दिघे. विठ्ठल शिंदे कर्णधार आपल्या संघासाठी 1 विकेट घेतलेली आहे. 1 बाद. धावसंख्या झाली ती 26. पहिल्या सामन्यात उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी केली तो प्रसाद दिघे. आता फलंदाजी करूनही अपयश आलं होतं. आता यशासाठी काय करतोय तो प्रसाद. आणि तसंच कर्णधार विठ्ठल शिंदे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. आणि आता हात मारलाय पंच. बाउंड्री पार का आतमध्ये. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू. गोलंदाजी केली विठ्ठल शिंदे. अंपायर बॉल आणण्यासाठी गेलेला आहे आणि चौकार. प्रसाद दिघेने मारलाय तो चौकार. वाघजा 11 साठी खेळतोय तो प्रसाद दिघे. दुसरा फलंदाज खेळतोय तो प्रसाद हारपुडे. आणि गोलंदाजी करतोय तो विठ्ठल शिंदे. पाहूया विठ्ठल शिंदे आपल्या पुढील चेंडू मध्ये काय करतोय. देतोय षटकार का घेतोय विकेट. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल. अतिशय हवेत. अतिशय मिसफिल्ड. 2 रन. ते कोण गोकुळने मिसफिल्ड केलेली आहे. रिव्ह्यू मागितलाय. कृष्णा सुरू यांनी रिव्ह्यू मागितला. ओम साई 11 रिव्ह्यू पाहून घ्यायचंय. रिव्ह्यू पाहायचाय. थर्ड अंपायर साठी जायचे. पोलीस पाटील योगेश आप्पा सुर्वे. सागर भाऊ सुर्वे. हॅलो. नाही रिव्ह्यू नाही. चेक करा. पोचलाय. नॉट आउट. रिव्ह्यू गमवलाय ओम साई 11. आपल्या संघासाठी रिव्ह्यू मागतात ते कृष्णाप्पा सुर्वे. विठ्ठल शिंदे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू विठ्ठल शिंदेचा. दोन्ही संघ सकाळपासून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सामना करतात. पहिल्या सामन्यात पराभूत झालेले दोन्ही सामने. आता दुसरा सामना खेळतायत पराभूत असणारे दोन्ही संघ. आता पाहूयात. आता विठ्ठल शिंदेचा हा बॉल आणि 4 रन.
प्रसाद दिघेने वाघजा 11 साठी चौकार मारलेला आहे. धाव संख्या झाली 36. 3 शतक होऊन धाव संख्या पोचली ती 36 रनावर 36. अतिशय सामने गावामध्ये पहिल्यांदाच पहिलेच पर्व युवकांसाठी निवडलेला खेळ क्रिकेट. आता आलाय तो विनायक. पहिलाच बॉल तो आणि व्हाईट. धाव संख्येत भर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय प्रसाद हारपुडे आणि अतिशय जोरदार फटका मारलेला. एकच धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण करतोय तो चेतन. 38 धावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळाडू प्रसाद दिघे. प्रसाद हारपुडे आणि गोलंदाजी करतोय तो विनायक. आता पाहूया विनायक. विकेट. वाघजा 11चा प्रसाद दिघे षटकांचा बादशाह, चौकारांचा बादशाह. विकेट झालेली आहे त्याची. बाद झालेला आहे. कॅमेरामॅन ट्रॉफी वगैरे दाखवायचंय. गौडदरा गावचे विद्यमान उपसरपंच शामरावजी गायकवाड. खेळण्यासाठी आलाय तो विराज शिंदे. अतिशय उत्कृष्ट खेळाडू आणि चांगल्या पद्धतीचा आणि विनायकचा निर्धाव पद्धतीचा चेंडू. ओम साई 11 साठी गोलंदाजी करतोय तो विनायक आणि वाघजा 11 साठी फलंदाजी करतोय तो विराज शिंदे. पाहुयात विराज काय करतोय. आपल्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी विनायक सुर्वे. विकेट कीपर आहे तो दीपक सुर्वे. एका संघाचा मालक तर दुसऱ्या संघात खेळाडू अशी त्यांची कीर्ती आहे. अतिशय विराज 3 बॉल घेऊनही आपल्या संघासाठी खाते नाही उघडलेले असा तो विराज वाघजा 11 साठी खेळतोय तो विराज शिंदे. प्रसाद हरपुडे अजून दुसरा फलंदाजी करतोय तो प्रसाद हरपुडे आणि एक धाव पूर्ण विराज. तिसरं चौथं शतक समाप्तीनंतर धाव संख्या झाली 39. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी केली ती विनायकनी. 6 षटकामध्ये 3च धावा. आणि विराजने खातं उघडले शेवटच्या बॉलला. आता पाहूया विराज आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतो. फटकेबाजीचा बादशाह विराज. बॉलिंग साठी आलेले आहेत निलेश सुर्वे. अतिशय जोरदार गोलंदाज निलेश भाऊ सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे आपल्या संघासाठी. अतिशय जोरदार पद्धतीने बॉलिंग करतात निलेश सुर्वे. पहिला बॉल आणि चौकार पार. विराज शिंदे चौकारांचा बादशाह. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय विराज प्रसाद. फलंदाजी करतायत वाघजा 11 साठी विराज प्रसाद आणि गोलंदाजी करतोय तो निलेश सुर्वे. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू.
डॉट डॉट बॉल. डेड बॉल. अरुण भाऊ शिंदे डॉन. पायी आलेला आहे. व्हाईट बॉल. धाव संख्येत वाढ. निलेशचा चेंडू तो निर्धाव पद्धतीचा पण व्हाईट. निलेश आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूया. आणि विराजनी लावलेला हलकासा फटका. कृष्णा भाऊ अप्पा सुर्वे, प्रदीप अप्पा सुर्वे क्षेत्ररक्षण करत आहेत आणि एकच धाव पूर्ण. धाव संख्येत वाढ. एक धाव पूर्ण. व्हाईट बॉल. निलेशचा तो व्हाईट बॉल. धाव संख्येत वाढ. एक धाव. धाव संख्या झाली आहे 46. 46. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि गणेश सुर्वे यांच्या हाती गचाळ क्षेत्ररक्षण. मिसफील्ड. अतिशय अतिशय टॉपचे खेळाडू असणारे गणेश सुर्वे यांच्याकडून मिसफील्ड. गच्चाळ फील्ड. आणि त्याला साथ देत आहेत राजू सुर्वे RDX. गणेश सुर्वे यांच्याकडून मार्गदर्शनपर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. निलेश सुर्वे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय ओमसाई 11 साठी निलेश सुर्वे. आणि विकेट. निलेशने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग गोलंदाजी करून प्रसाद हरपुडे अतिशय उत्कृष्ट खेळाडूची विकेट घेतलेली आहे. झेलबाद झालाय. कट आउट. नवीन खेळाडू येतोय तो शेखर झेंडे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळाडू येतोय शेखर झेंडे. शेखर झेंडे फलंदाजी करण्यासाठी आला. ओमसाई वाघजाई 11 कडून फलंदाजी करतोय तो शेखर. आणि निलेश सुर्वे यांनी त्रिफळा बाद केलेला आहे. शेखर झेंडे वाघजाई 11. ओमसाई 11 तर्फे गोलंदाजी करतोय निलेश सुर्वे. 2 विकेट लागोपाठ आणि हॅट्रिकला चान्स येतोय निलेश सुर्वे. पण समाप्ती. ओव्हर समाप्ती झालेली आहे. षटक समाप्तीनंतर स्कोर किती? सत्तेचाळीस 47. पाच षटकांनंतर धावसंख्या झाली 47 47. आता पुढलं षटक घेऊन येतोय वाघजाई 11 साठी खेळण्यासाठी आलाय महेश भाऊ सुर्वे. आणि गोलंदाजी करण्यासाठी पाहूया कोण येत आहे. अतिशय ओमसाई 11 मध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत गणेश सुर्वे, प्रदीप सुर्वे, चंदू सुर्वे. आणि बॉलिंग आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत संघ मालक चंदूदादा सुर्वे उर्फ बडू सुर्वे. मार्गदर्शन केलंय गणेश सुर्वे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा अतिशय मिसफील्ड गणेश सुर्वे.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हॅलो व्हाईट बॉल. हा नाही नाही त्याच हो 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 फलंदाजी करतोय तो महेश भाऊ सुर्वे. हलकासा कट आणि 2 रनासाठी धाव घेत आहेत महेश सुर्वे. विराज शिंदे अतिशय तिसराही डाव पूर्ण. अतिशय मिसफिल्ड. आता चालू 3 रन घेतलेले आहेत महेश भाऊ सुर्वे विराज शिंदे. आपल्या संघासाठी 3 रनांची धावसंख्येत भर. चंदू सुर्वे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. अतिशय वाईड बॉल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा बॉल. हलकासा कट विराज शिंदे. क्षेत्ररक्षण करतोय तो सुजित गायकवाड. आता 1 रन घेतलेला 1 धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. चंदू सुर्वे आपल्या संघासाठी ओमसाई 11 साठी गोलंदाजी करतात आणि वाघजाई 11 साठी महेश भाऊ सुर्वे फलंदाजी करतायत. अतिशय जोरचा फटका गणेश सुर्वे. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण गणेश भाऊ सुर्वे. शेवटचा बॉल आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाईड. अतिशय जोरचा फटका. काहीच नाही. आता 2-3 रन घेण्याची आवश्यकता वाघजाई 11 साठी. बघूयात किती धावसंख्या घेत आहेत आणि 2च धावसंख्येवर. वाघजाई 11 ला 2च धावसंख्येवर 60 रन केलेले आहेत वाघजाई 11 ने आपल्या धावसंख्याची डोंगर उभा केलाय वाघजाई 11 ने. ओमसाई 11 साठी 61 धावा. पराभवित दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण पण ही चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केलंय ओमसाई 11 आणि फलंदाजी त्याच पद्धतीने चांगल्या उत्कृष्टपणे केली वाघजाई 11 ने. आता फक्त यश कुणाचं अपयश कुणाचं पाहण्यासाठी सर्व संघांचे लक्ष लागलंय. आता पाहूया कोण यश खेचून आणतोय. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत वाघजाई 11 आणि फलंदाजी करण्यासाठी येत आहे ओमसाई 11. दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संघर्ष करतायत. पहिला सामन्यावेळी संघर्षात अपयश आलेले असताना आता दुसरा सामना खेळून दोन्ही अपयशी संघ यशस्वीपणासाठी कोण ताकदीची टक्कर देतोय पाहूयात. जिंकण्यासाठी काटकसरीचा खेळ ताकदीने खेळण्यासाठी कोण आता फलंदाजी करताय. विठ्ठल शिंदे कॅप्टन, वैभव गुराव संघ मालक, चंदूदादा सुर्वे, उमेश अप्पा सुर्वे. ओमसाई 11 साठी फलंदाजी करण्यासाठी पाहूयात कोण येतंय. उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू तसेच वाघजाई 11 साठी पण तसेच
चांगले ताकदीचे खेळाडू. गेला एक महिनाभर सगळ्या संघाच्या खेळाडूंनी आपली ताकद वापरून वेळात वेळ देऊन रात्री अपरात्री सकाळी खेळ मैदानावर खेळून चांगल्या प्रकारचा सराव करून पहिलं नंबरचं बक्षीस आहे. पाच बक्षीस 5 संघ गौडदाराचे. ओम साई 11 साठी 61 धाव. 61 धावाचा डोंगर. पाहुयात ओम साई 11 आपल्या संघासाठी कुठल्या पद्धतीने ताकद लावत्या. आणि पुढची मॅच अमोल सुर्वे. पुढची मॅच कोणाची लावायची त्याचं शेड्यूल द्या. अमोल सुर्वे पुढल्या सामन्याचं शेड्यूल द्या. सरपंच योद्धा ओम साई श्रीनाथ 11 पुढली 5वी मॅच. टॉच उडवण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री वॉकच्या समोर यायचंय. श्रीनाथ 11 सरपंच योद्धा. कर्णधार अमोल सुर्वे विक्रम भाऊ सुर्वे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वाघजाई 11 आणि फलंदाज पुढील मॅच स्टॉप करण्यात येणार आहे. शेवटची मॅच आहे आता. एवढाच डाऊटचा होईल. ड्रोन वालेले आलेले आहेत आणि पुढील सामने उद्या सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी इथे लवकरात लवकर जमून उद्याच्या दिवसात पूर्ण खेळ घेतले जातील. GPL पर्व पहिले. सर्व आयोजकांना विनंती आपल्या आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं खेळाचं मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वाघजाई 11 आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय तो विनायक. ओम साई 11 कोण फलंदाजी करण्यासाठी येतोय अतुल. विठ्ठल शिंदे दीपक सुर्वे. बॅटमन दीपक सुर्वे आणि विठ्ठल शिंदे. कर्णधार विठ्ठल शिंदे आणि दीपक सुर्वे. विकेट किपर. एका संघाचा मालक दुसऱ्या संघाचा खेळाडू दीपक सुर्वे फलंदाजीसाठी आलेला आहे आणि ओम साई 11चा कर्णधार कॅप्टन विठ्ठल शिंदे फलंदाजीसाठी आलेले आहेत. पाहूयात आपल्या संघासाठी यशस्वी खेळी कशा पद्धतीने करतात.
आणि बॉलर वैभव गुरव. कर्णधार वाघजाई 11. जुने बॉल आहेत ना जमा करायच्यात. खेळ झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, तिथं तुम्ही खेळल्यानंतर जे बॉल उर्वरित राहतात ते इकडे आणून जमा करायच्यात. आयोजकांतर्फे विनंती आहे. संघ मालक कर्णधार वैभव गुरव यांचा पहिला बॉल आणि निर्धाव पद्धतीचा बॉल. चेंडू वैभव गुरव खेळतोय, फलंदाजी करतोय तो दीपक. हो अतिशय दुसरा चेंडू. एक धाव पूर्ण. दीपकची एक धाव पूर्ण. खेळण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी आलाय तो विठ्ठल शिंदे. कर्णधार ओमसाई 11. फलंदाजी गोलंदाजी करतोय तो कर्णधार वैभव गुरव वाघसाई 11 साठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आणि झेलबाद. कर्णधार कॅप्टन विठ्ठलभाऊ शिंदे. झेलबाद वैभव गुरव. गोलंदाज झेलबाद. झेल घेतलाय तो महेश भाऊ सुर्वे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे वाघजाई 11चं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करतोय वैभव. फलंदाज बाद झालाय तो विठ्ठलभाऊ शिंदे. कर्णधार ओमसाई 11. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करण्यासाठी आलाय तो. अरे दुसराही झेल बाद होण्याची शक्यता आणि एक धाव पूर्ण. विनायक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो वैभव. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय तो आकाश फरतडे. नितीन शिंदे. प्रसाद दिघे. वैभव गुरव आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे तो वैभव. फलंदाजी करतोय तो विनायक. दीपक एक शतक समाप्तीनंतर 3 धावा 1 विकेट. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण लावून वाघजाई 11 आपल्या संघासाठी संघर्षमय वातावरणात क्षेत्ररक्षण लावून गोलंदाजी करत आहे. त्याच पद्धतीचा विजयी खेळासाठी दीपक आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. हलकासा कट. 1 धाव पूर्ण. आता आलाय तो फलंदाजीसाठी विनायक. गोलंदाजी करतोय तो प्रसाद दिघे वाघजाई 11 साठी. आजच्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भरपूर क्रिकेटप्रेमी इथं उपस्थित आहेत. त्यांचे GPL तर्फे सहर्ष स्वागत. डिक्लेअरचे 2 रन. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय विनायक. दीपक फलंदाजी करतायत. त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय तो प्रसाद दिघे.
अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा दुसरा चेंडू आणि विनायकने मारलेला फटका पाहूया 2 रनावच अतिशय 2 धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो विनायक 2 धावा. हलकासा फटका. आता पुढला चेंडू प्रसाद दिघेंचा दुसरा 1-1 रनाने आपली विजयी खेळी करतायत ते फलंदाज विनायक दीपक. ओम साई 11 साठी अतिशय ताकदीने खेळतायत फलंदाज विनायक दीपक. त्याच पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय तो प्रसाद. हलकासा कट. निर्धाव पद्धतीचा चेंडू प्रसाद दिघेंचा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो दीपक. अतिशय जोरदार फटका. क्षेत्ररक्षण करतोय तो प्रसाद हरपुडे. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं प्रसाद हरपुडे यांनी. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11. ओम साई 11 ची धावसंख्या झाली 11 आणि वाघजाई 11 ची धावसंख्या आहे 60. आता पाहूया कोणता संघ करतोय 11 रन. 11 ओम साई 11 चे 11 रन. वाघजाई 11 चे 60 रन 60. आता पाहूया आपल्या दोन्ही संघ आपल्या संघांसाठी यशाची खेळी कुठल्या पद्धतीने गोलंदाजीने त्या फलंदाजीने करतायत पाहूया विजयी खेळी. दोन्ही संघ उत्कृष्ट पद्धतीने खेळतायत. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना अपयश आलं होतं आणि आता यशासाठी वाटचाल करत आहेत वाघजाई 11 ओम साई 11. संघ मालक चंदूदादा सुर्वे उमेशप्पा सुर्वे. कर्णधार वैभव गुरव विठ्ठल भाऊ शिंदे. दोन्ही संघाचे खेळाडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संघर्षमय वातावरणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पाहूयात विनायक आपल्या संघासाठी कशा पद्धतीचा षटकार चौकार कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो विराज. विकेटची का षटकाराची का चौकाराची गोलंदाजी करतोय ते पाहूयात. आणि अतिशय उत्कृष्ट आता चेंडू खेळाडूंनी सांगायचे पलीकडं कॅप्टन पंचांनी निर्णय द्यायचा आहे. अजिबात आरडाओरड करायची नाहीये. खेळाडूंनी फक्त लक्ष द्यायचंय. पंच गेलेले आहेत तिकडं हनुमंतजी शिंदे. पंच 4 का 2 का 4 का 6 2 4 6 लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. 2 ओव्हर 11 रन. पहिलाच बॉल. रन किती पंच 2 रन. विनायकचा फटका आणि 2 रन. 2 धावा पूर्ण. ओम साई 11 च्या 2 धावा. गोलंदाजी करतोय तो विराज. विराज आपल्या वाघजाई 11 साठी काय करतोय ते पाहूया. पुढचा चेंडू आणि विनायकनी परत हलकासा कट.
2 रन. डिक्लेअरच्या 2 धावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो विनायक. 2 धावा. व्हाईट बॉल. जे पुढे बसलेत खेळाडू अक्षय दादा सुर्वे बाउंड्रीच्या मागे बसायचंय. पंचांचा निर्णय बाउंड्रीच्या मागे बसायचंय. हलकासा कट. फिल्डर क्षेत्ररक्षण करतोय तो प्रसाद दिघे. आकाश फरतडे. प्रसाद हारपुडे. नितीन शिंदे. आता धावसंख्या घेतली ती 2. विनायक सुर्वे. हलकासा कट. क्षेत्ररक्षण करतोय महेश भाऊ सुर्वे. काळे सुर्वे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विनायक सुर्वे यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओम साई 11 साठी. दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतायत. दोन्ही आपापल्या संघासाठी ताकदीची खेळी आहे. सेकंड राऊंड. दुसऱ्या राऊंडला बघू यात विनायक दीपक आपल्या संघासाठी काय करतोय. तसंच त्या पद्धतीने गोलंदाज विराज शिंदे. चेंडू घेऊन येतोय तो. हलकासा कट आणि 2 धावा. झेल सुटलेला आहे निलेश शिंदे यांच्याकडून. वाघजाई 11. आताच्या 2 धावा. ओम साई 11. 3 ओव्हर 23 रन. 23. ओम साई 11. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची खेळी. दोन्ही संघ आपल्या विजयाची वाटचाल करत आहेत ताकदीने. चालू करा. खेळ चालू करा. अतिशय उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि एकच धाव मिळालेली या ठिकाणी. ओम साई 11 साठी खेळत आहेत दीपक सुर्वे, विनायक सुर्वे. पुन्हा एकदा त्याच वेगाने बॉल चौकारच्या दिशेने गेलेला, परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागत आहेत आणि विकेटचा इशारा. विकेट. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आत्ताचा एकच रन मिळालेला आहे. दुसऱ्या रनासाठी आऊट झालेला आहे विनायक सुर्वे. ओम साई 11 संघाचा कर्णधार चेतन सुर्वे ग्राउंड वरती आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने आपल्याला पाहावयास मिळतोय.
चौकार. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने दीपक सुर्वे ओम साई 11 साठी खेळत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की चौकार काय असतो. चौकारने आपली धावसंख्या कुठपर्यंत जाऊ शकते. दीपक सुर्वे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. धावसंख्येत वाढ. दोन धावा या ठिकाणी पुन्हा मिळालेल्या आहेत ओम साई 11 साठी. दीपक सुर्वे यांच्याकडून ओम साई 11 साठी बहुत विकेट. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट. पुढचा खेळाडू लवकर या. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती. एक बॉल राहिलाय का. स्कोर एक बॉल राहिला. एक ओम साई 11 चा पुढचा खेळाडू कृष्णा सुर्वे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. एक बॉल राहिलेला आहे. शेवटचा चेंडू पाहूया. या ठिकाणी अतिशय धावसंख्येत वाढ. सांगा. सांगतो 1 मिनिट थांबा. चालले खेळाडू थांबा. बॉल 30. 12 बॉल 30. पाटील काय म्हणताय. लय गडबड करता येते म्हणून. लय गडबड करायची ते म्हणून. किती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 30 रनांवर. 31 रनांवर. उद्याच्याला काय सांगू. उद्याच्याला काय म्हणावं. लवकर टॉच उडवून घ्यायचा आहे. श्रीनाथ 11 आणि सरपंच
कृष्णाप्पा सुर्वे तुमच्या फलंदाजी पाहण्यासाठी वहिनी आले होता. कुठली ही समोरची टीम श्रीनाथ 11 थोडं मागे यायचंय. श्रीनाथ 11 कृपया सहकार्य करा. रोशन सुर्वे, योगेश फरतडे, विवेक सुर्वे. 5 रनाची पेनल्टी आहे. बाउंड्रीच्या आतमध्ये जे संघाचा खेळाडू असेल त्यांच्यासाठी. ते झाडाखाली परिक्रम. भैरवनाथ 11 सरपंच योद्धा पाठीमागे व्हायचंय. खेळतोय तो निलेश. ओम साई 11 साठी निलेश चेतन फलंदाजी करतायत आणि वाघजाई 11 साठी गोलंदाजी करतोय तो प्रसाद दिघे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ चालू आहे. वाघजाई 11 वर्सेस ओम साई 11. श्रीनाथ 11 क्षेत्ररक्षण साठी तयार सज्जा. निलेशनी मारलाय तो चेंडू. पाहू काय होत आहे. काही नाही. अडलेला चेंडू. चौकार. श्रीनाथ 11 त्यांनी सांगितलं फिल्डिंग. क्षेत्ररक्षण घेतलंय. क्षेत्ररक्षण. सरपंच योद्धा फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सरपंच योद्धा आणि क्षेत्ररक्षण करतोय ते श्रीनाथ 11. रोशन दादा सूर्य संघ मालक. अमित सुमित दादा साप्ते उपसरपंच यांचा संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. वाघजाय 11 साठी गोलंदाजी करतोय तो प्रसाद दिघे. फलंदाजी करतात ओम साई 11 साठी चेतन दादा सुर्वे, निलेश भाऊ सुर्वे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला सामना. दोन्ही संघ ताकदीचे. पहिल्या सामन्यात पराभूत झालेले दोन्ही संघ आता पाहूयात विजयासाठी यशासाठी कोण आणतंय खेचून. चेतन दादा सुर्वे आउट. बाद झालेला आहे. हलकासा कट झेल बाद. आता खेळण्यासाठी येतोय. फलंदाजी करण्यासाठी येतोय तो गणेश. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळाडू. गेली दशक पूर्ण खेळलेले त्यांनी. 6 बॉल 25 रनाची आवश्यकता ओम साई 11 साठी. त्याच पद्धतीने ताकदीने खेळतोय तो संघ. त्यासाठी ताकदीने खेळतोय ओम साई 11 आणि संघर्षमय ताकद लावली ते ओम साई 11. निलेश भाऊ सुर्वे खेळतोय. महेश भाऊ सुर्वे बॉलिंग फलगोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि मारला तो चौकार. बाउंड्री पार. चौकार. निलेश भाऊ सुर्वेने मारलाय तो चौकार. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू. स्कोअर झालाय तो 5 बॉल 21 रन. किती 40 रन 40. वाईट बॉल. महेश भाऊ सुर्वे वाघजाई 11 साठी फलगोलंदाजी करतायत. 5 बॉल 20 रन करायच्या. सिक्स 6 रन. 4 बॉल 14 रन. फलंदाजी करतोय तो निलेश. गोलंदाजी करतोय तो महेश. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा सामन्यात रंगत आलेली आहे. अतिशय सामन्यात रंगत. 4 बॉल 14 रन. कर्णधार विठ्ठल शिंदे आपल्या
फलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी बॅट घेऊन मैदानात येत आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो फलंदाज निलेश होमसाई 11 साठी. 1 रन, 1 धाव पूर्ण, 3 बॉलात 13 रन. आता पाहूयात चांगला खेळाडू उत्कृष्ट गेली दशकभर खेळतोय तो गणेश सुर्वे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष. गेले वर्ष 10 वर्ष त्यांनी अनेक मैदानावरती खेळ खेळलाय तो गणेश सुर्वे. आपल्या संघासाठी 1 धाव, 2 बॉलात 12 रन करायच्यात. पाहूयात निलेश सुर्वे आपल्या संघासाठी काय करतोय आणि झेलबाद 1 बॉल 12. अतिशय चुरशीचा सामना. 1 बॉल 12 रन. विजयक झुकतमाप वागजाई 11. विजयक झुकतमाप वागजाई 11. पाहूयात एका बॉलात काही पण होऊ शकता. खेळतोय तो गोकुळ. अतिशय 1 बॉल 1 रन आणि किती रन किती आले टोटल? 11 ने 50 रन झाले. 11 रन 13 14 11 बाळा 10 रन राखून